A very good evening to all of you present over here. We have come to the end of fourth day of Pennem Premier League 2024, and right here in front of me we have a stage full of guests and the cricket lovers. For today's presentation ceremony, we have with us the Sarpanch from Parsem, Mr. Ajay Kalangudkar. Then we have Sarpanch from Mandrem, Mr. Mingel Fernandez, popularly known as Rosa. We will also have Sarpanch from Kerim village, Mrs. Dharti Nagoji. Then other members present over here are Ajit Morozkar from Parsem, Punch member Parsem, Arun Parsekar, ex-Punch member, Advocate Amit Sawant, the ex-Sarpanch of Mandrem village Panchayat. Then we have Hemant Narvekar, the owner of Sai Cricketers team, Keri, Vinod Armalkar, who is also present, the owner of RV 11 Korgaon. Then we have owner of the finalists, A Creative Circle pen name Narhari Pendekar. To grace this occasion, we have the legendary cricketer from Mandrem, Sanjay Nagvekar, popularly known as Sanju. Then the members of Dhruva Sports and Cultural Club, Nilesh Kalangudkar, Gopal Bisaji, Arun Parsekar, Suhas Naik, Sitara Mandrekar, Manoj Kalangudkar, and the president of Pennem Premier League, Mr. Aniket Sagakar, who is also the ex-Sarpanch of Dhargai Village Panchayat. We have Mr. Bhushan Naik, the ex-Sarpanch of Dhargai Village Panchayat. Then we have Subhash Bicholkar, the social worker, and Vasant Pirankar, a senior citizen from Naibag. Meanwhile, to grace this occasion, we also welcome the ex-Sarpanch and present Punch member of Mandre, Mr. Prashant Naik, popularly known as Bala. He is also the prime sponsor of this tournament, Mr. Prashant Naik. So, on behalf of Dhruva Sports and Cultural Club, I welcome you all. आज पेडणे प्रीमियर लीगाचो चवथो दीस. थोड्यांक मातशें डिफरंट दिसतलें की फायनल जावंक ना. फायनल जातली. फायनल 1 तारखेक जातली. रातच्या 7:30 नाल्यार 8 वरांचेर फायनल जातली. आमकां 2 फायनलिस्ट मेळिल्ले आसात. फर्स्ट फायनलिस्ट श्री सातेरी क्रिकेटर्स कासारवडनेम आणि सेकंड फायनलिस्ट आसात ए क्रिएटिव्ह सर्कल पेडणेम. सो ती फायनल 1 तारखेक जेन्ना आमची ध्रुव ट्रॉफी आसतली त्या दिसा जातली, त्या राती जातली. सो आयज जे प्रायज डिस्ट्रिब्युशन आहा ते टील सेमी फायनल्स मेरेन आणि जी फॉर्मेलिटीज आसता ती आमी कंप्लीट करतले. सो फुडें वयच्या पयलीं हांव मागता आमच्या पेडणेम प्रिमियर लीग 2024चे अध्यक्ष प्रेसिडेंट डॅशिंग असे अनिकेत सागावकर की यांच्यानी ह्या टुर्नामेंट बद्दल आपले 2 उतरां सांगपाची. नमस्कार. श्रीदेवी भगवतीच्या प्रांगणात पेडणे प्रीमियर लीग 2024 टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट याच्या प्रेझिडेंशन सेरेमनीक माझ्या बरोबर मंचाचेर उपस्थित आसा ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबचे चेअरमॅन श्रीमान दीपक भाई कलांगुडकर, तसेच या गावचे सरपंच श्रीमान अजय कलांगुडकर, मांद्रे पंचायतचे सरपंच बाब रोजा, तसे विविध पंचायतीचे सरपंच तथा उपसरपंच, पंच जमिल्ले समोर खेळाडू सगळ्यांचे पयली स्वागत करता आणि सगळ्यां पयली आजची जी 2 फायनलीक टीमी पावल्यात त्यांचे अभिनंदन करता आणि त्यांना शुभेच्छा दिता. सगळ्या खेळाडू एकच महत्त्व सांगपाक सोदता, बरे खेळा, बरे आपल्या गावचे नाव वयर काडा. सगळ्या खेळाडू कडल्यान अशी एक अपेक्षा करता की तुम्हीच
हे आमचे फुडले भारताचे भविष्य आसा. सो तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता आणि म्हाका हांगासर 2 शब्द उलोवपाक दिल्या बद्दल आणि ते तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकल्या बद्दल हांव तुमचे परत एकदा मनापासून आभार प्रकट करता. धन्यवाद. थँक्यू अनिकेत. मिनवाईल आमच्यामध्ये आता अर्मलचे जिल्हा पंचायत मेंबर श्री रंगनाथ कलशाकर उपस्थित असा. सो त्यांच्या ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चर क्लबच्या वतीन स्वागत करता भाई. तसेच आमचे मेंबर्स, आमचे खास मित्र वैभव भिवशेट फ्रॉम मोर जिम, आमची जी वुमन्स क्रिकेट टीम हा त्याची मेंबर विषया कांबळी, आणि सगळ्यांनी एक नाव घेवपाक विसरलेलं म्हटलं आमच्या क्लबचे चेअरमॅन दीपक कलंगुटकर. ते सदांच असतात म्हणून म्हाका ते दिसूंक ना की त्यांचे नाव घेवपाचे कशें. सो दुसऱ्या सुवातेर हांव मागता संजय नागवेकर यांच्यानी सो मागता संदीप कांबळी ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चर क्लबचे मेंबर हांगा उपस्थित आहा. तेंच्यांनी मातशें स्टेजीर येवपाचें. सो मीनवायल आय एम रिक्वेस्टिंग संजय नागवेकर टू से अ फ्यू वर्ड्स स्पेशली रिगार्डिंग PPL 2024. Thank you, Ram. We are in the prize distribution ceremony of this Pen Premier League Edition 9. All the respected dignitary on the dais, and all my dear friends. Actually, आमच्याकडे उलोवपी खूब वक्ते आसात, बरे बरे वक्ते आसात. सो तितलो स्टेजीर रावन उलोवपी तितलो एक्सपिरियन्स ना. आमी फक्त ऑन फील्ड खेळटात तो एक्सपिरियन्स आसा. सो सुबेज हांव कितें उलयना. पूण जेन्ना पेडणे प्रिमियर लीग असो ह्यो एक टुर्नामेंट ह्या लेवलीचेर पावता आनी ह्या लेवलीर पावल्या उपरांत इतकें आकर्शण आसता ह्या टुर्नामेंटाचें की प्रत्येक फावटी खुबशे जाण हांवें पळयलें की मुद्दम लीव घालून रावतात ह्या टुर्नामेंट पळोवपाक. ऑनलायन आमचे कितकेशे व्हिवर आसतात ह्या टुर्नामेंट पळोवपाक. तशेंच जे टुर्नामेंट आमचे भुरगे खेळटात पेडणे प्रिमियर लीग गेले 9 वर्सां ती खेळ्ळ्या उपरांत ते एक नेक्स्ट लेवलीचेर क्रिकेट खेळान आपलें नांव करतात, आपल्या गांवचें नांव करतात. सो हांव सगळ्यान पयलें आमचे जे मित्र दीपक कलंगुटकर, जेका दिपू म्हणटा, ताका थँक्यू म्हणटा. कारण तो ह्या कार्यक्रमांक असल्या टुर्नामेंटाक सदींच तेची सुरवाते पासून, म्हणजे म्हाका याद आसा जेन्ना हांव क्रिकेट खेळटालो जवळ जवळ 15 वर्सां पयलीं, तेन्ना तो क्रिकेट पळोवपा खातीर खंय तरी सावंतवाडी, कणकवली इतके लांब तो मॅच म्हाज्या वांगडा येतालो फक्त प्रमोट करपाक, मोटिवेट करपाक. सो त्या पासून जो आमी क्रिकेटीचो एक ध्यास धरला की आमी टेनीस बॉल क्रिकेट आमच्या गोंयान पेडण्यान वयर काडया म्हणून. सो तेच्या वांगडा तो सतत आसा. सो थँक्यू व्हेरी मच दिपू. आनी तुजें सहकार्य अशेंच ह्या भुरग्यांक जो पर्यंत शक्य आसा तो पर्यंत आसपाचें अशें तुका रिक्वेस्ट करता. आनी आयची जी टुर्नामेंट चालू आसा, आमचे पेडण्याचे जे भुरगे आहात, बाबूची टीम आहा, हे खरेंच बरे खेळटात. ते फायनली दे डिजर्व टू बी इन फायनल्स. तशेंच कासावण्याची टीम सुद्दां आमची बरी आहा, ती सुद्दां दुसरी टीम फायनली पावली आसा. सो दोगांय टिमीचे हांव अभिनंदन करता. वेल प्लेड. तशेंच बाकीचे जे 10 टिमी आसले ते सुद्दां बरे टिमी आसले. कारण हे लीग मॅची द बेस्ट वील बी इन द फायनल. सो त्या तरेन हे जे बेस्ट आहात ते दोन फायनली पावले आसात. पण तुम्ही खरंच बरे खेळटात आणि ह्या टुर्नामेंटाक पयलीं खेळप म्हटल्यार एक स्वताचें नांव, आपल्या टिमीचें नांव, आपल्या ओनराचें नांव तुमी वयर काडटात. अशेंच खेळत रावा. आनी आय ऑल्सो कॉंग्रॅच्युलेट आमचो मुन्ना दाबोलकर, राम, हे जे गोवर्धन, हे जे आमचे भुरगे आसात ते एक्चुली आपल्या कामांनी व्यस्त आसात. आनी म्हाका खबर आसा हो टुर्नामेंट आतां सद्या तरी हांव हे 2 वर्सां तितलो इनवॉल्ड ना, पूण एक टुर्नामेंट करप म्हटल्यार कितली खास, म्हटल्यार ते ग्रावंड करप, टिमी लागीं करप, सगळी अरेंजमेंट करप. दिपूस अशें म्हणटा तशें पयशे दिवपाक काय न्हू, पयशे दिवपाक खूब जाण मेळटा स्पॉन्सर, पूण ते ऑन फील्ड सगळी तयारी करप, हे करच्या खातीर जे त्रास घेतात आमचो मुन्ना म्हणा किंवा राम म्हणा, बाकी सगळे ताका सुवास आसतलो, सगळे निलेश आसतलो, सगळे जाण ताका जे सपोर्ट करतात, सगळ्यांक थँक्यू म्हणटा. तुमी अशेंच फाटल्यान रावात, कारण आमी आमची समज भुरग्यांक वयर काडलें आमचें नांव वयर येतलें. सो थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू संजू. फुडल्या सुवातेर मागता धारगळचे माजी सरपंच श्री भूषण नायक यांच्यानी आपली 2 उतरां सांगपाची. आयज सांगपाचें म्हटल्यार आयज PPL पेरनेम लीग आनी आमचो दिपक भाईन हांगा टोर्नामेंट ऑर्गनायज केले पयलीं तेचे पयलीं धन्यवाद म्हणटा हांव. ज्या फावटी
दिपकाचें नांव पेडण्या मर्यादीत ना. आमी पयर काणकोणा गेल्ले, आमी मुड्डेश्वर वयतना हांवें एक रेस्टॉरंटात जेवपाक वतलेले. थंय 5-6 भुरगे मेळ्ळे आनी आमकां दिवपाक मेळ्ळो जो टोर्नामेंट ध्रुवचो टोर्नामेंट ऑर्गनायज करता अशें ते टोर्नामेंट करप आनी आपलें नांव पार्शाचें नांव खंय तरी अख्ख्या गोंया महाराष्ट्रा कर्नाटका व्हरून आपलें पावप एक त्या खातीर दिपक आनी तिची एंटायर टीम पार्शा ध्रुव क्लब तेंचे सगळ्यांचे मनांतल्यान स्वागत हांव म्हणटा सदांच. दिपक आमचो एक्टीव म्हणून तेचे आयज खंय तरी गोंया पुरतें नांव ना. वचा ते दिपक कालांगूट म्हणटा खंय वचा ते मेळटात वळखातात तेका. त्याच प्रमाणे आमकांय बी वळखातात. हांव पयलीं ध्रुव स्पोर्ट क्लब तेंची एंटायर टीम आहा तेंचे स्वागत करता. जेन्ना तुमी टोर्नामेंट ऑर्गनायज करता आसतना सगळे भुरगे एंटायर टीम तेची सगळे हातबड लायतात आनी वयलो टोर्नामेंट ऑर्गनायज करतात. आनी त्या खातीर तेंचे ध्रुवचे भुरगे आहा तेंचे पयलीं हांव मनांतल्यान धन्यवाद दिता. तशेंच आज ह्या प्रोग्रामांक चीफ गेस्ट म्हणून आमचे मिंगेल मांद्र्याचे मिंगेल फेर्नांडीस सरपंच आसात. पार्शाचे आमचे अजय कालांगूटकार आसात, अमित सावंत आसात, बाळा नायक आसात. एंटायर आमचे पेडणे महालाचे सरपंच एक्स सरपंच पंच तेंचे पण स्वागत करता. हांव तुमकां चड वेळ घेयना कित्या खातीर आयज वक्ते खूब उलोवपाचे आहात. सगळ्यांचे हांव धन्यवाद दिता. आनी आमच्या दिपकाक तुमी आरोग्य आयुश्य जे आतां फस्टाचो बर्थडे आसतलो तुमी सेलेब्रेट व्हडले तरेन करतले तेका आयज धन्यवाद दिता आनी 2 तास सोंपयता. थँक्यू. थँक्यू भाई. फुडल्या सुवातेर आमची इच्छा आसली की मांद्रेचे सरपंच मिंगेल फर्नांडीस यांच्यानी उलोवपाचें पूण आमची इच्छा आमकां तुमकां आयकपाचें आसा. सो तुमी तुमची 2 उतरां सांगपाची. आयज जो टोर्नामेंट घडून हाडला फर्स्ट टायम पावता हिंगा. हांवें केन्ना टोर्नामेंट हिंगा पळोवंक ना आनी आयज माचयेर आसले सगल्यांक तुमकां येवकार दिता. टोर्नामेंट घडून हाडप आनी तो सक्सेसफूल करप ही व्हडली जबाबदारी आसता. म्हाका एकूच दिसून येता हें की हांवें जायते म्हाज्या भाशणान सांगलां लास्ट 2 इयर्स की हांव जेन्ना 40 वर्सां आदीं खेळटालो तो शेतान खेळल्लो आनी आयजूय आमी शेतानूच खेळटा. पेडण्या म्हालान आमकां आयज बरो ग्रावंड ना आनी हांव नकळो कितें रिजन तेजें की हो ग्रावंड करपाक आमकां इतली डिफिकल्टी आहा की आमी हो ग्रावंड करूं शकना. पॉलिटिकल लिडर येवन गेले पूण आजून पासून कांयच जालें ना. आमी खाली भाशणां दिता. मागता हो ग्रावंड बेगीनूच जावचो आनी आमी सगल्यांनी एकठांय येवन हो ग्रावंडाक लागून खंय तरी आमी कोणाक तरी प्रेशर घालून हो करून घेवचो. आनी लास्ट म्हटल्यार एकूच सांगूंक सोदता की आमचो दिपक भाई आहा जेन्ना हले टोर्नामेंट जातात तेन्ना ह्या टोर्नामेंटान जे भुरगे खरेंच तेंचे फ्युचर फुडें गोंयांक आसा वो इंडियेक आसा वो जे एका फुडें सोदतात तांकां सपोर्ट करून फुडें व्हरपाक गरज आसता. हे जायते डिफिकल्टी आसतात. फायनान्शियली आसता, प्रॅक्टीस आसा. हे खंय तरी कोणें एक आपणेन भार घेवन ह्या भुरग्यांक प्रमोट करचें म्हणून अशें मागता. आनी हांव जाणा जेन्ना दिपक पॉलिटिकली तो स्पोर्ट्सांतूय फुडें आहा आनी हो तो कोत्तलो म्हणून. आनी ही 2 उतरां उलोवंक दिल्या बद्दल थँक्यू वेरी मच. थँक्यू सर. आता मागता आमचे गावचे सरपंच श्री अजय कलंगुटकर त्यांच्यानी ह्या टुर्नामेंटाबद्दल आपली 2 उतरां सांगपाची. सगळ्यात पयलीं म्हाजो सगळ्यांक नमस्कार. ध्रुव स्पोर्ट अँड कल्चरल क्लब ह्या क्लबान ऑर्गनायज केल्लो PPI हो टेनीस बॉल टुर्नामेंट्स त्या निमतान आयज सेमी फायनलच्या व्यासपीठाचेर खुबशे सरपंच माजी एक्स सरपंच मेंबर्स आनी क्लबाचे ऑर्गनायज ह्या व्यासपीठाचेर आसात. तशेंच हांगर जमलेले क्रिकेट प्रेमी
आणि जे पार्टिसिपेट जाल्यात त्या सगळे क्रिकेटर्स खरेंच आयज बरी उमेद दिसता. ती पहिली म्हटल्यार ध्रुव स्पोर्ट क्लब ह्या क्लबान ज्या पद्दतीन गोंयान महाराष्ट्रान कर्नाटकान आपले नाव येला त्याच्या बरोबर माझ्या गांवाचें नाव तेंच्यांनी सगळ्याक पावयल्लें आसा. त्या खातीर सगळ्यान पयलीं ह्या सगळ्या ध्रुव क्लबाचे जे ऑर्गनायझर्स आसात स्पेशली दिपक कळंगुटकर आसा तेजे खरेंच हांव धन्यवाद म्हणटा. आयज ह्या टुर्नामेंटाक जे पार्टिसिपेट जाल्यात त्या सगळ्या पार्टिसिपांचें हांव अभिनंदन करता आणि जे फायनलीक पावल्यात तेंचेय अभिनंदन करता आणि बेस्ट लकूय म्हणटा. ध्रुव स्पोर्ट क्लबाचे हे ऑर्गनायझेशन म्हटल्यार एक सगळ्यांक आमकां एक बरो धडो आसा की आमी ऑर्गनायझेशन करचें तर कशें करचें, खेळ खेळचे तर कशें खेळचे. याद येता आमी ल्हानपणी ज्या पद्दतीन खेळटाले आणि जेन्ना टीव्हीर फक्त गेमी पळयताले अशें सिच्युएशन आमच्या नशिबान आसा काय अशें जेन्ना आमकां प्रश्न पडटालो. पूण हे सिच्युएशन आमच्या दोळ्या फुडें हाडपी हो ध्रुव स्पोर्ट क्लब. हांव खरेंच तेंचें अभिनंदन करता. तेंच्यांनी आपल्या हाल अपेश्टान हे टुर्नामेंट ऑर्गनायज करता ते अशेंच चालू दवरचे अशें तेंचे कडेन मागता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. थँक्यू सरपंच फ्रॉम पारसे. आता मागता सरपंच फ्रॉम केरी धरती नागोजी. ऑन रिक्वेस्ट तुम्ही 2 उतरां सांगपाची. नमस्कार सगळ्यांक. व्यासपीठार बसलेले सगळ्यांचे हांव सगळ्यांक नमस्कार करता. तर आतां आमच्या सरपंचान सांगले की आमी खंय तरी म्हटल्यार टीव्हीचेर मॅच पळयताले की आमकां केन्ना अशें प्रत्यक्षान पळोवपाक मेळटलें कितें ना. सो हांव आमचे दिपक भाई आहा तांकां धन्यवाद म्हणटा की तेंच्यांनी येदो व्हडलो हो आमकां स्टेडियम हे करून दिल्या बद्दल. आणि खूब बरें दिसता की आमचे भुरगे आतां इतले तळमळटाले की खंय खेळोंक मेळटा, खंय नांव फुडें आमचें सरतलें. सो सगळ्यांक हांव कॉंग्रेच्युलेशन्स म्हणटा आणि ऑल द बेस्ट म्हणटा की तेंच्यांनी खेळपाचें आनी आपलें नांव वयर करपाचें. थँक्यू. देव बरें करूं. थँक्यू मॅडम. मॅडम हेच्या उपरांत आमची ध्रुव ट्रॉफी जावपाची आहा 28 तारखेच्यान. स्टेडियम अजून कंप्लीट जातलो आणि तुमकां अजून लायव्ह गेमी पळोवपाक मेळटले. सो यू आर ऑलरेडी वेलकम फॉर दॅट टुर्नामेंट. नेक्स्ट आय वूड रिक्वेस्ट ॲडवोकेट अमित सावंत एक्स सरपंच फ्रॉम मांद्रे. तेंच्यांनी ह्या टुर्नामेंटा बद्दल आपली उतरां सांगपाची. एक्चुली ड्युरींग इनॉग्रेशन ते आसले हांगा प्रेजेंट, पूण आतां ड्युरींग कन्क्लुडींग सेरेमनी वी वूड लायक टू हियर फ्रॉम यू. हॅलो. ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब हांणी ऑर्गनायज केल्लो हो 9th एडिशन. जशें इनॉग्रल सेरेमनी वेळाचेर आमचे मित्र आणि ध्रुव ह्या संघटनेचे सर्वा एक्स ZP मेंबर श्री दिपक कलंगुटकर यांच्यानी मेन्शन केल्ले की 9th एडिशन आणि नेक्स्ट इयर जो जातलो. आयज स्टार्टिंगच सांगता की तो 10वो आसतलो टुर्नामेंट. सो तो टुर्नामेंट एक म्हणटात तशें हेच्याय पयलीं दिपकान बरे टुर्नामेंट ह्या ग्राउंडाचेर ऑर्गनायज केले. पण आमची सगळ्यांची इच्छा आणि म्हजी खास करून इच्छा आसा की जो 10वो एडिशन जो जातलो ध्रुवाचो तो गोंयच्या इतिहासान केन्ना जावंक ना तसो जावपाचो अशी आमची इच्छा आसा. सो व्यासपीठाचेर ह्या सुंदर अशा कार्यक्रमांक पारसे गांवचे सरपंच आसा अजय कलंगुटकर, आमचे मांद्रेचे सरपंच बाब मिंगेल फर्नांडीस, केरीची सरपंच धरती नागोजी आणि ह्या भागाचे हरमलचे ZP मेंबर श्री रंगनाथ कलशावकर. तेच भशेन धारगळचे एक्स सरपंच भूषण नायक, अनिकेत साळगांवकर, मांद्रेचे एक्स सरपंच आसा प्रशांत नायक आसा, पारसेचे पयलींचे डेप्युटी सरपंच श्रीयुत अजित मोरजकर. तेच भशेन आमचे
संजय नागवेकर, विनोद हरमलकर आणि इतर सगळे मानेस जे हांगासर उपस्थित आसा, तुम्ही सगळे जाण, खास करून टीम ओनर्स जे फाटल्यान बसलेत, ध्रुव ह्या संघटनेचे सगळे टीममेट्स जे गेली कितलीशींच वर्सां हे उत्कृश्ट दर्जाचे आयोजन करच्या खातीर दीपक कलंगुटकर हांकां सहकार्य करता. जशें संजय नागवेकरान सांगले की कोणाय स्पॉन्सरशीप दिवपाक कोणाय कडेन जर गेले इव्हेंट स्पॉन्सर कर, तो इजिली दिवं शकता. पण त्या मागच्या आयोजनाचे जे हार्डवर्क असता जाय ते ऑन फील्ड जो वर्क असता किंवा पडद्या फाटल्यान जो काम असता ते खरोखरच ते काम करपी जे भुरगे असता तेंची तोखणाय ही जावपाक जाय वेळोवेळी. आणि प्रत्येक ऑर्गनायझेशन त्याची दखल घेवन तेंचे कॉंग्रॅच्युलेशन करता, तेंची तोखणाय बी करता. पण ह्या शुभ अशा प्रसंगी आमी पळयले की जायत्या वेळाचेर दीपकान म्हणटा ते बऱ्या प्रकारचे हांगासर आयोजन केल्लेलें आसा. फ्लड लायट गेल्या वर्सा म्हणजे खास करून इफ आय एम नॉट मिस्टेकन की ह्या वर्सा जी फायनल जातली त्या वेळाचेर दीपकाचो बर्थडे हांगा आमी सेलेब्रेट करतले. पण दीपकान जेन्ना लास्ट इयर आपलो बर्थडे सेलेब्रेट केल्लो तेजी थोडक्यान म्हणजे एक उजळणी 1 मिनटान म्हाका ह्या कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान सांगपाची आसा की दीपकान जेन्ना सांगले की ना आपल्या लायफान एक मेजर असो इव्हेंट आपण केन्नाच आपल्या लायफान म्हणजे जे फ्रेंड सर्कल जे हितचिंतक किंवा पॉलिटिकल फ्रेंड सामाजीक फ्रेंड हांकां इनवॉल्व करून केन्ना सेलेब्रेट करूंक ना. सो तेची इच्छा आसलेली आणि देवान तेची इच्छा ती गेल्या वर्सा परिपूर्ण केली ही तेणी त्या वेळा आमकां आपल्या भाशणांतल्यान सांगली. म्हणजे आमी जर पळयले जाल्यार जायते राजकारण्यांचे म्हणजे पोजिशनाचेर आसतना बरें व्हडलें सेलेब्रेशन जाता, बर्थडे सेलेब्रेशन आमी पळयल्लें आसा हेच्या पयलीं. पण दीपक खंयच्याच पोजिशनाचेर नसलेलो, पण तरी सुद्दां तेचो जो बर्थडे जो सेलेब्रेट जो जाला सगळे हितचिंतक गोंयभरचे गोंया भायले लोक जे उपस्थित लावन म्हणजे प्रचंड जनसमुदाय ते गेल्या वर्सा तेच्या बर्थडेक आसलेलो. आणि आमकां आशा आसा की ह्या वेळाचेर ही क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक जशें भूषण नायक सांगले की फेमस आसा, दीपकाचें नांवूय पॉप्युलर आसा. सो ह्याय वेळाचेर म्हणटात तशें न भूतो न भविष्यती असो जनसमुदाय हांगासर येतलो दीपकाच्या बर्थडे दिसा हे आमी अपेक्षीत करता. जायत्या वेळाचेर टुर्नामेंट आयोजीत करता आसतना वेगवेगळे टिम्स हांगासर पार्टिसिपेट जाता, जायते कडेन टुर्नामेंटाचें आयोजनय बी जाता. पण संपूर्ण गोंयचो लक्ष ह्या ध्रुव ट्रॉफीचेर आसता जी हे PPL इव्हेंट म्हणजे बाब अनिकेत साळगांवकर याच्या अध्यक्षते खाला संपन्न जाले. पण जेन्ना ध्रुव ट्रॉफी जातली त्या वेळाचेर जी उत्कंठा आणि जी अपेक्षा आणि जेची म्हणटात तशी वाट लोक पळयतात, एक इव्हेंट एक एडिशन सोंपल्या नंतर फुडल्या वर्सा आमी परत हांगासर येतले म्हणून. सो खरोखरच तेका आतुरलेले सगळे स्पेक्टेटर्स आसतले. हांव सगळ्यांचे आयजच ह्या व्यासपीठाच्या माध्यमांतल्यान तुमी सगळ्यांनी हांगासर मोठ्या संख्येन हांगा उपस्थित जावपाचे, टुर्नामेंट ऑर्गनायज करपाक शिकपाचें. म्हणजे जशें संजून सांगले की दीपक आमच्या वांगडा गोंया भायर येतालो, दीपका कडेन म्हणजे ऑर्गनायझेशन स्कील ती खंयच्याय बाबतींत म्हणत आमी पळयल्लें आसा. आणि इव्हेंट ऑर्गनायज करतना आनी स्पेशली आयज दीपक म्हणजे क्रिकेटचो इव्हेंट आणि क्रिकेटचो इव्हेंट पेडण्यान म्हटल्यार दीपक हें नांव सगळी कडेन प्रस्थापीत आहा. जायते जाणांनी जरी सांगले, फाल्यां हांवें सुद्दां जरी सांगलें ना हांवें मोठो टुर्नामेंट केलो म्हणून, पण दीपकाक एक ग्लॅमर आणि चार्म ह्या क्रिकेटच्या माध्यमांतल्यान मेळ्ळलो आसा. तसो टेनीस बॉल क्रिकेटच्या इतिहासान गोंयांत हो चार्म कोणाक मेळ्ळलो ना. आणि तेका लागून आमकां अभिमान आसा की आमच्या पेडण्यातलो एक मनीस क्रिकेट ऑर्गनायज करून गोंयभरच न्हय तर गोंया भायर आपलें नांव प्रस्थापीत करता. तेका लागून आमी सगळ्यांनी एक वर दीपकाचे जोरदार ताळयो मारून हांगासर आमी तेचें अभिनंदन करया, कौतुक करया. आणि ध्रुव ह्या संघटनेक भविष्याची वाटचाल म्हणटात तशी बरी सुखदायक जावपाची, बऱ्यांतले बरे टुर्नामेंट्स आणि कार्यक्रम ह्या संघटनेच्या माध्यमांतल्यान आयोजीत जावपाचे. देव देवतांचो आशीर्वाद ह्या संघटनेक लाभतलो अशी आशा बाळगता आणि माझी 2 उतरां आटोपती घेता. थँक्यू. थँक्यू ॲडव्होकेट अमित सावंत. आता मागता हरमलचे मिनवायल हांव मागता पालयेची सरपंच
ऑनरेबल श्वेता गवंडी मातशे स्टेजीर येवपाचे आणि आसन घेवपाचे आपले. श्वेता गवंडी पालये सरपंच, सॉरी स्नेहा गवंडी पालये सरपंच. फुडल्या सुवातेर मागता हरमलचे जिल्हा पंचायत मेंबर भाई रंगनाथ कलशावकर यांका की त्यांच्यानी आपली 2 उतरां सांगपाची पेडणेम प्रीमियर लीगा बद्दल. नमस्कार, गुड इवनिंग एवरीबडी. खूप खूप बरें दिसता. म्हाका दिसता गेली कित्येक वर्सां हे इव्हेंट चालतात. आयज ह्या इव्हेंटाच्या निमतान आमच्या मदीं सगळे मांदेस्त जे आमच्या पेडण्या गांवचे कोण सरपंच उपसरपंच असे व्हडले डिग्नेटरीज हांगा आसात. सगळ्यांनी त्यांची वळख करून दिल्ली आसा. परत सगळ्यांची नांवां घेवपाची गरज ना. सगळे जाण प्रत्येकाक वळखतात. हांव आमच्या हरमलच्या एकाच वळखान नासलो, पण आतां आमकां तेची वळख मेळ्ळी. मांद्रेचो तो आमकां मातसो शेजारचो विलेज कशी जाता न्हू, तेका लागून. ओके, आनी आमचे हांगासर क्रिकेट प्रेमी उपस्थित आसात. सगळ्यांक नमस्कार करता. आयज सांगपाचें म्हणल्यार हे सटीदेवी महालक्ष्मीच्या प्रांगणान हे एक भव्य दिव्य अशें ऑर्गनायजेशन जाता. हेका इंटरनॅशनल प्लेयराचें नांव आसा असो हो ग्रावंड आसा. हे सुरेश रैना ग्रावंड. आनी ते बेश्टे जायना. हे आमकां म्हणटा की आमी आमच्या पेडण्या मर्यादीत आहा, गोंया मर्यादीत आहा, पण आमी गोंया मर्यादीत उरोंक ना. आयज आमचे एक्स ZB मेंबर बाब दीपक कलांगुटकर हेणी हो जो आमचो आतां इव्हेंट घडत आसता तो सदांच आमचो इंटरनॅशनल इव्हेंट आसता. प्रत्येकाक आमचे एक तेणी हांगासर एक वळख करून दिल्ली आसा, एक सुरेश रैना ग्रावंड म्हणून. पण हांव जाणा ह्या ग्रावंडाचेर जेन्ना जेन्ना गेमी खेळयतात तेन्ना आमचे ह्या आमी ज्या स्थळान आहात तेचे बाबतींत खुबशे आमकां प्रॉब्लम फेस करचो पडटा. आमी कशे फुडें वचोन करतात तेचे आमकांच खबर आसा. ही आमी आतां इतले सगळे जाण आसात जे एक्टीव आसात. आमकां ग्रावंडाची खूब गरज आसा. आयज एकट्या दिपकाचेर ते घालिनासतना आमी सगळे जमोन आयज ह्या सुवातीक लागून ह्या ग्रावंडाक लागून आमी खटपट करपाची गरज आसा. म्हाका दिसता तेकाय हे जर फुडें वचोन जर आमचे हे परमनंट ग्रावंड जर आमकां मेळ्ळे जायत जाल्यार हे इव्हेंट्स म्हाका दिसता खूब बऱ्या तरेन जावंक शकता. कळ्ळें न्हू. आनी तुमची सगळ्यांची आमकां हेल्प लागतली ह्या ग्रावंडाक लागून. कित्याक आमकां हे फुडें व्हरपाक जाय, परमनंट ग्रावंड मेळपाक जाय आनी आमकां तें करपाचें आसा. आनी म्हाका दिसता आमच्या फाटल्यान आमची देवी आसा जेचे आमकां सदांच आमकां सपोर्ट मेळटा. हांगा आयज मेरेन जितले इव्हेंट हांगा केल्यात तेणें पिसफुली इव्हेंट जाल्यात, डिसिप्लिनरी ऑर्गनायज जाल्यात. आनी हे एकट्याचे न्हू तर तुमी सगळे जाण आसात म्हणून हे काम आमचें सक्सेस जाल्लें आसा. आनी हे करपाक खूब बरें दिसता की तेंच्यांनी जेन्ना जेन्ना हे इव्हेंटाचे संकल्पना मनान हाडल्या तेन्ना इव्हेंट इतलो सुंदर घडोवन गेला की कोणें आजूय तेची याद करतात की सुरेश रैना ग्रावंडार जे गेमी जाल्यात ते बरे तरेन जाल्यात म्हणून. हांव तांकां ह्या तेच्या कार्याक शुभेच्छा दिता. तेणें असोच फुडें वचचो. आमकां हो ग्रावंड म्हणटा तो सुशोभीत जावचो हे मागता हांव. आनी हें जातलें. कळ्ळें. हे म्हाका तरी गॅरंटी आसा हे घडटलें म्हणून. आनी ते करून आमी हांगासर वेवस्थीत हे जो इव्हेंट आसा तो फुलफील करया आनी सक्सेस करून घेवन वचोया. थँक्यू. देव बरें करूं. थँक्यू भाई. भाईन म्हटल्याप्रमाणे की हो एक इंटरनॅशनल इव्हेंट जाता आणि खरंच जाताय बीन. कालचीच खबर हा म्हाका दुबयच्यान कॉल येल्लो. आमचे मित्र जे दुबय कामाक असतात ते हे इव्हेंट पळयतात आणि त्याका माध्यम म्हटलं यूट्यूब जी tenniscricket.in हा पळय. सो धन्यवाद tenniscricket.in कित्याक तुम्ही हे जे पार्शे या तुया गावातले जे खेळ हा की हो जो ग्राउंड हा सुरेश रैना ग्राउंड हो तुम्हीच पॉप्युलर करून दिलेलो हा इंटरनॅशनल लेवलाचेर. फुडल्या सुवातेर मागता पालयेचे सरपंच श्रीमती स्नेहा गवंडी त्यांच्यानी पेडणेम प्रीमियर लीगा बद्दल त्यांची पहिलीच फावट हांगा उपस्थिती आता. सो त्यांच्यानी पेडणेम प्रीमियर लीगा बद्दल आपले 2 उतरां सांगपाची. नमस्कार. आयज ध्रुव क्लब हेच्या तर्फेन
व्यासपीठाचेर ZP मेंबर तसेच एक्स ZP मेंबर तसेच पेडणे तालुक्यातील सगळे सरपंच पंच मेंबर तसेच हांगासर क्रिकेट प्लेयर्स क्रिकेट प्रेमी आमचे आसात. आयज हांगासर खूब बरें दिसता की म्हाका हांगासर आफयला आनी हांगासर खूब बरे टिमीन आपले प्रेजेंट केला क्रिकेट ह्यो खेळ. हांव सगळ्यांचे अभिनंदन करता की तेंच्यांनी सगळ्यांनी बरे खेळले आसात आनी तेंच्यांनी अशेंच फुडें खेळचे आनी तेंचे हांव अभिनंदन करता की तेंच्यांनी अशेंच फुडें आपूण फुडें सरान येवपाचें फुडें आनी खेळपाचें सुद्दां. हांव म्हाका हांगासर आफयल्या बद्दल हांव आयोजकांचे आभारी आसा. धन्यवाद. टुर्नामेंट खेळोंक मेळटा, लायव्ह ते पळयतात, बॉलर कसो बॉलिंग घालता, बॅट्समॅन कसो बॅटिंग करता, त्या पद्दतीन बॉलर तांकां बॅट्समॅनाक बॉलिंग घालता, त्याच पद्दतीन जसो बॅट्समॅन बॉलरांक तसो खेळटा. हे सगळें आतां पळोवपाक मेळटा आनी खरेंच सगळ्यांक शक्य जायना, ते सगळे कामाक असतात, ते हांगा स्वताहून येवपाक हांगासर मॅच पळोवपाक मेळना, आयज लायव्ह पळोवपाक मेळटा आनी ही सुद्दां सुविधा उपलब्ध करता जे ऑर्गनायझर असतात. खरेंच हे मोठे काम आसा, कश्ट आसा. आमी डोनेशन दिता, डोनेशन दिवप म्हणजे एका झटक्यान काडले दिले, पण त्याच्या फाटल्यान जो परिश्रम असता म्हणून ग्राउंड करपाक जाय, आउटफिल्ड हे सगळे बाकीचे जे बॉल बॉय असतात ते व्हेरी इम्पॉर्टंट असतात. आमी म्हणटा 6 मारलो बॉल भायर गेलो, पण तो सबंद वतान जो कितें वळवळटा, जो कितें करता ते आमी जाणा. कित्याक आमी टुर्नामेंट चडशे आमचे मांद्रे पेडणे आमी ह्याच भागान चडशे टुर्नामेंट आसात. सो हांव ध्रुव ट्रॉफीक आमच्या दीपक बाग आनी तेची पूर्ण टीम जी आसा तांकां खूब खूब शुभेच्छा दिता. हे आतां दोनूय टिमी फायनलीक पावल्यात, पेडण्याचेच आमचे ते कासरवण्णे आनी फ्रेंड सर्कल पेडणे हांकां दोगांयक शुभेच्छा दिता आनी अशेंच टुर्नामेंट हेंच्यांनी खेळोवचे. केन्नाय कितें गरज आसल्यार एज अ पेडणेकार म्हणून केन्ना उलो मारचो तेंच्यांनी, हांव सदैव तेंच्या बरोबर आसा. देव बरें करूं. थँक्यू सर. आता मागता आमचे क्लबाचे चेअरमॅन श्री दीपक कलंगुटकर यांच्याकडे की त्यांच्यानी ही जी कन्क्लुडिंग सेरेमनी आहे पेडणे प्रीमियर लीग 2024 त्याच्याबद्दल आपली 2 उतरां सांगपाची. ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब यांच्यानी ऑर्गनायज केल्ल्या या 9th एडिशन पेडणे प्रीमियर लीग याच्या या सेमीफायनलाच्या प्रेझेंटेशन सेरेमनी व्यासपीठाचेर पेडणे प्रीमियर लीगाचे प्रेसिडेंट अनिकेत साळगांवकर, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर ज्यांचो खूब वर्षां जालो ह्या ग्राउंडाक लागून, ज्या दिसा आमी सुरवात केल्या त्या दिसा पासून तेचें आमकां सहकार्य आसता. तशेंच वेगवेगळ्या पंचायतीचे सरपंच, किरीसून धरती नागोजी, पालयेसून स्नेहा गवंडी, मांद्रेसून आमचो मित्र मिंगेल जो रोजा म्हणून फेमस आसा, रोजा फर्नांडीस, पार्शेचे अजय कळंगुटकर, आदले सरपंच दारगळचे भूषण नाईक, फाटले सरपंच ॲडव्होकेट अमित सामंत, मांद्राचेच आनी एक फाटले सरपंचांनी ह्या पेडणे प्रीमियर लीगाचे टायटल स्पॉन्सरर, आदले सरपंच विद्यमान पंच आमचे मित्र प्रशांत नाईक, सगळे मानेस ज्या टीम ओनर्स ज्याच्यामुळे हे पेडणे प्रीमियर लीग यशस्वी जाता अशे व्यासपीठाचेर असलेले सगळे टीम ओनर्स, तशेंच ज्यांच्या खांद्याक खांद लावन हो ग्राउंड उबो किंवा सबंद जे ऑर्गनायझेशन उबें जाता अशे फाटल्या विंगेन बसलेले आमचे ध्रुवाचे सगळे पिलर्स, आनी जे व्यासपीठार ना व्यासपीठाच्या भायर आसा ज्यांचो उल्लेख संजून आवर्जून केला अशे मुन्ना दाबोलकर, गोवर्धन, राम नागवेकर, लक्ष्मीकांत नाईक, अनेक नांवां, बबलू साळगांव अशीं आसा. सगळ्यांची नांवां घेवन गेल्यार ध्रुवाची याद ही व्हडली आसा. गेली 9 वर्सां जालीं सतत आमी हे पेडणे प्रीमियर लीग ना चुकता ह्या ग्राउंडाचेर आमी घडोवन हाडलां. आनी सुरवातीक संजून जशें म्हटलें की 15 वर्सां पयलीं, हांव संजूक रेक्टिफाय करीन की संजू 15 वर्सां कमी केली. संजूची कारकत खरी 30 वर्सां पयलींची आसा. आनी संजूचो जेन्ना स्पोर्ट्समॅन म्हणून डेब्यू स्टार्ट जाल्लो तेन्ना आमकां प्रश्न चिन्न आसलो की संजू हो गोलकीपर जातलो, विकेट किपर जातलो काय बरो बॅट्समॅन जातलो म्हणून.
आणि त्याच्या नंतर उरलेल्या 30 वर्षांत संजून जर आमकां कितें ग्रावंडाचेर जर घडोवन दाखयलें जाल्यार संजू वॉज वन ऑफ द बेस्ट विकेट किपर ऑफ गोवा आणि वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन इन टेनिस क्रिकेट, जो गोंयानच न्हय तर गोंया भायर सुद्दां आमी जेन्ना वेंगुर्ल्या, मालवण, देवगड अनेक भागांचेर वयताले संजूक पळोवपाक अशे भायर बसताले. आणि ते करत आसतना आमी आमच्या सिंधुदुर्गांसून जेन्ना आमी ही क्रिकेट जेन्ना पळयताले किंवा आमच्या गोंयकारांचो खेळ पळोवपाक वयतालो, थंय जो आमकां रिस्पेक्ट मेळटालो तो रिस्पेक्ट अजूनय जय भोसले आसात, अशोक नायक आसात, समीर पांढरे आसात, बादल चौधरी आसात, हे आजही त्यांच्या त्या ग्रावंडाचेर जेन्ना खेळ जाता, टेनिस क्रिकेट टुर्नामेंटाचे जेन्ना टुर्नामेंट जातात तेव्हा तो आवर्जून ह्या आमच्या सगळ्या प्लेयरांचो उल्लेख आवर्जून करतात. तो खरो मोग आसा गोंयचो आणि सिंधुदुर्गाचो. त्याच्या नंतर उलयतना आमचे मांद्रेचे सरपंच मिंगेल फर्नांडीस हांच्यांनी म्हटलें की अनेक वर्सां जालीं, ताणें तर म्हटलें आपल्याक 40 वर्सां जालीं आपूण खेळाशी निगडीत आसा. तो फुटबॉलानसून येयल्लो आसा, त्याच्या नंतर ताणें क्रिकेटूय खेळिल्ली आसा आनी ताणें पळयलां की हो खेळ हो शेतांतल्या मेऱ्यांनी खेळ्ळो वयतालो आणि ताका अजुनूय ताणें आपली खंत व्यक्त केली की आमकां अजुनूय सुसज्ज ग्रावंड मेळना. खरें म्हणशी जाल्यार आमी हे सगळे व्यासपीठ पळयलें जाल्यार हे लोकप्रतिनिधी आसात आणि हे स्थानिक पंचायतींचे लोकप्रतिनिधी अपवाद आमचो जिल्हा पंचायत मेंबर रंगनाथ कलशाकर सोडलेले. म्हणजे खऱ्या अर्थान तांकां जर पावस जर मेळ्ळले जाल्यार तांकां आनी दुसऱ्या कोणा कडेन आनी मागणी करपाची पडची नासली. तेंचे म्हणून पावसूच सारे बोनसाय करून दवरल्या, आवळून दवरल्या. खऱ्या अर्थान सरपंच पंच ह्या पंचायतींक पावस दिणें गरजेचें आसा, तांकां निधी देणं गरजेचो आसा. तांकां खबर आसा ग्रावंड कशा खडतळ परिस्थितीन हे ग्रावंड उबे केल्ले आसा पळय ते. आनी ताका लागून मिंगेला सारकेलो 40 वर्सां पयलींची खंत अजुनूय व्यक्त करता. म्हाकाय याद जाता सादारण 20 वर्सां पयलीं आमी जेन्ना मांद्रेच्या पंचायत ग्रावंडाचेर गेल्ले, त्या काळाचे सरपंच 20-25 जायत हे विश्वनाथ शिरोडकर हेंचेय भाशण आमी आयकलेलें की तो त्या वेळा पासून बिचारो खंत व्यक्त करतालो की आमकां त्या ग्रावंडाक लॉन जाय म्हणून. लॉन हे सादारण खूब चडशा लोकांक कळय नासलें लॉन तो कितें म्हणटा काय म्हणून, आनी तेचो ताका प्रतिसाद येतालो. ते अजुनूय आमचे कडेन जाता. पण म्हाका बरें दिसता की ह्या चारय गांवाच्या शिमेचेर हो तुयें गांव येता आनी हे जमीनदार हे पेडण्यांतले आसात. तेंच्यांनी एक उदक अंतकरणान केन्नाच आमकां 8 काठी ह्या ग्रावंडाचेर हाडली ना. दर वेळार आमी जर पळयलें जाल्यार अनेक वेळाचेर कोण आडोवपाक येतात, तेंच्यांनी आमी तेंच्या जमनीन आमी कॉन्क्रीटचे पीच केलां आनी ह्या सगळ्या भुरग्यांक आमी खेळपाक ते अवेलेबल करतात. पण तेंच्यांनी केन्नाच आमकां ऑब्जेक्शन हाडलें ना. हांव खरेंच तेंचें अभिनंदन करता. तांकां लागूनच आमचो हो सगळो हांगासरलो जो एक नीटनेटकें आयोजन आहे त्यांच्याच सहकार्यामुळे जाता. त्याच्या नंतर अमितान म्हटलें की फुडली जो 10th एडिशन आसा ते सादारण एक तप हो पेडणे प्रिमियर लिगाक पूर्ण जातलो. जशें प्रशांत नायकान म्हटलें की आपण आनी एक टेनिस क्रिकेट टुर्नामेंट हांगर करता. अमिताची तळमळ आमकां कळटा की तेणें सांगतना डायरेक्ट सांगलें ना, पण तेणें इनडायरेक्टली सांगलें की फुडलें पेडणे प्रिमियर लीग जें आसा हें एका वेगळ्या लेवलीचेर करपाक जाय. आनी हांव ताका जोडून सांगता की दर वेळाचेर व्यासपीठासून कितें ना कितें तरी हांव एक अपील करता. ते ताका सांगपाक सोदता की आमी फुडलें जें पेडणे प्रिमियर लीग आसा हें 1.5 लाख हो फर्स्ट प्रायज आसतलो, 1 लाख हो रनर्स अप आसतलो. तें पेडणे प्रिमियर लीग हें डे नायट आसतलें कारण तो एक तप ताका पूर्ण जातलो. आनी तेतून एडवोकेट अमित सावंता सारकेल्याचें सहकार्य असल्यामुळे म्हाका खबर आसा की ते 100% आमी यशस्वी करतले. प्रशांतान जी घोशणा केली की ह्या ग्रावंडाचेरूच संजूक म्हटलें तेणें की आमी एक पेडण्याच्या भुरग्यांक लागून क्रिकेट टुर्नामेंट करया. म्हाका दिसता ताका म्हणपाचें की आमी पंचायत लेवलचो टुर्नामेंट करया. बरोबर आसा. हय, म्हणजे राम आनी संजू पंचायत लेवल म्हटल्या नंतर आमचे कडेन दोनूय मतदारसंघांसून ज्यो पंचायती येतात सादारण हांगासून 9 पंचायती आनी तेवटेसून 18 एक म्युनिसिपालिटी अशें धरून आमचे जे अपकमिंग टॅलंट्स भुरग्यांचे आसात ते ह्या ग्रावंडाचेर आमकां पळोवपाक मेळटले. खरेंच जेन्ना आमी ह्या व्यासपीठा वयसून एखाद्या खंयची घोशणा करता तेन्ना जबाबदारी आसता आनी ती जबाबदारी पार पाडपाक आमकां किमान वर्षभर त्याच्या फाटल्यान मेहनत घेवची पडटा. ताका कांयच गालबोड लागचें न्हू. अनेक वेळाचेर हांगासर वेगवेगळी डिसिजन्सामुळे एखाद्या टिमीच्या भितर सुद्दां कितें मतभेद उबे जातात, पण
ते ग्राउंडाच्या आउटफिल्डा भायर गेले काय ते सोपयतात आणि परत सबंद आमी पेडणे तालुक्यांतले भुरगे एकत्र येतात आणि हो सबंद टेनीस क्रिकेटीक जे कितें आमकां करपाक जाय ते सगळें करपाक लागून आमी झोकून दितात. आज ह्या व्यासपीठाचेर हांव परत एकदा डिक्लेअर करत आसतना सांगता की जी 28, 29, 30 आणि 1 ही ध्रुव ट्रॉफी जातली. ह्याचो अध्यक्ष जेचे क्रिकेट ऑर्गनायज करपाक मोठे योगदान आसा असो मांद्र्यांतली आमचो मित्र महेश कोनाडकर फाटलो सरपंच हो तेचे अध्यक्ष म्हणून पद भुशयता. तो आज काही कारणास्तव हांगासर व्यासपीठाचेर ना, पण तरी ताका जोडून हांव ते ह्या व्यासपीठाचे आणि ह्या सगळ्या टेनीस मोगींच्या समक्ष सांगपाक सोदता की 28, 29, 30 आणि 1 हो जो टुर्नामेंट जातलो हो दक्षिण गोंयचे 4 तालुके, उत्तर गोंयचे 4 तालुके आणि सिंधुदुर्गातले 4 तालुके. म्हणजे साऊथ झोन म्हणपाक गेले जाल्यार आमी काणकोण, मार्मागोवा, फोंडा आणि केपें अश्यो 4 टिमी खेळटल्यो, ज्या टिमीन 2 हे ओव्हरसीज प्लेयर आसतले. तशेंच नॉर्थ गोंयसून तिसवाडी, बिचोली, बार्देस आणि होस्ट आमी पेडणे हे 4 आसतल्यो. आणि सिंधुदुर्गांसून जो आमचो सारकोच शेजारील भाग तालुको हो सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ आणि कणकवली अशा सिंधुदुर्गातले 4 तालुके आसतले. आणि ह्या सगळ्या 12 टिमीन 2-2 ओव्हरसीज प्लेयर म्हणजे भारत देशातले खंयच्याही कानाकोपऱ्यातले 2-2 प्लेयर्स आसतले. म्हणजे त्या 4 दिसांक जशें अमितान म्हटलां की हांगा एक वेगळ्या प्रकारचो जल्लोष जातलो. ते खऱ्या अर्थान ते 12 टिमीचे ओव्हरसीज जे प्लेयर्स आसात, काही टेनिसांतले सचिन तेंडुलकर म्हटल्यार वावगे ठरचे ना अशें ह्या ग्राउंडाचेर येतले. त्यामुळे चिंता आसा की आमी कशी तेची योजना करपाची पळय ती. सो हो एक इव्हेंट आसा, ही ध्रुव ट्रॉफी आसा, ही गोंयांत न्हू तर गोंय भायर सुद्दां जेन्ना एका प्रसिद्धी मेळटा त्या वेळाचेर हे व्यासपीठ जे हांगासर सगळे जो 8-10 हजार लोक किंवा युट्यूबाच्या माध्यमांतसून पळयणारे जे लोक आसा तेंच्यांनीच ही ध्रुव ट्रॉफी एका व्हरून एका लेवलीचेर दवरलेली आसा. गॉड नोज की काळांतरान प्रशांतानूय म्हटलां, आमचे मित्र रंगनाथानूय म्हटलां, भुशानूय म्हटलां, आमच्या अमितानूय म्हटलां की ग्रावंड हो आमकां सगळ्यांत म्हत्वाचो आहा. आमी सगळे खांद्याक खांदो लावन ह्या ग्रावंडाक लागून प्रयत्न करया. ज्यांचो हांवें उल्लेख केला जमीनदार, त्यांच्याच आशिर्वादान किंवा त्यांच्याच सहकार्यान तेंकांच तेंचो मोबदलो वगैरे दिवन आमी हो योग्य रित्या जर तेंच्यांनी आमकां हो अवेलेबल करून दिलो जाल्यार ह्या ग्रावंडाचो आमी एखाद्या टेनीस अकॅडमी सुद्दां जावं शकता. ही वल्गना न्हय, आमी जे जे उलयलां ते आमी हांगासर प्रूव करून दाखयलां. आनी ताका लागून टेनीस क्रिकेट हो गोंयभर न्हय तर गोंयच्या भायर सुद्दां जो सारको जवळचो खेळ म्हणून जो पयलो वयता, जो खंयी कोणूय खेळटा. आतां खेळ जाल्या नंतर सुद्दां कोण तरी थंय बॉल आनी बॅट घेवन खेळटाले. हो टेनीस खेळ आसा. सो ह्या खेळाक लागून आमकां जितलें कितें करपाक शक्य आसा, म्हणजे एखाद्या आयतारच्या गेमी वगैरे आसले की भुरगो हेवटेन तेवटेन न भरकटता तो खेळाशी इन्वॉल्व जाल्लो आसता. आनी ताका लागून आमी हो असोच जसो ह्या ग्रावंडार तुवें जाता, मांद्र्यानूय मोठ्या लेवलचे टुर्नामेंट जातात, हे आमी चालू दवरया. आनी आयचे जे व्यासपीठ हे जे हांगासर एक ताका स्वरूप दिवपाचो जो आमी प्रयत्न केल्लो तेचें कारणूच मुळान हें की ही सगळ्यान आमची ग्रासरूट लेवल बॉडी आसा. आनी हेंचे कडेन अधिकार मेळचे, हांकां पावर्स मेळचे ही मनानसून इच्छा. त्याच वेळाचेर क्रिकेटर्स न्हय तर अनेक स्पोर्ट्स सुद्दां रिलेटेड, फुटबॉल आसात, व्हॉलीबॉल आसात, जाल्यार खऱ्या अर्थान आमी हांकां न्याय दिवपाक पावतले. आमी पॉलिटिकल लिडर्स जाले आनी आमी स्पोर्ट्समॅन म्हटलें म्हणून विशय सोंपना. आमी ग्रास रूट लेवलाचेर काम करपाक जाय. परत एकदा सगळ्यांक हांव ह्या व्यासपीठार ध्रुव ट्रॉफीचे आमंत्रण दिता. 28, 29, 30 हे सतत 3 दीस जाणारो खेळ 1 तारखेक तेची फायनल जातली सादारण 8:30 ते 9 ह्या वेळाचेर फ्लड लायटीचेर फायनल. त्याच्या पयलीं ही जी फायनल पेंडींग आसा पेडणे प्रिमियर लिगाची, जे फायनलीचे पेडणे आणि हासापूर, कासारवर्णे हे पावल्या, तेंची फायनल जातली.
परत एकदा आम्ही सगळेजण असेच एकत्र राहून टेनिस क्रिकेटाक उबारी दिवया. सगळ्यांक परत एकदा 1 तारखेचें आमंत्रण दिता आनी एकूच उल्लेख रावलो की जे पेडणे प्रिमियर लीग आमी फुडलें करतले तेतून सुद्दां जसो आतां आमी एक ओवरसीज प्लेयर घेता गोंयचो तसो तेतून सुद्दां आतां 2 आसतात. तेतून एक ओवरसीज प्लेयर हो पूर्ण देशभरांतलो खंयच्याय स्टेटींतलो एक प्लेयर आसतलो. रायट. सो एक वेगळ्या लेवलचो आमकां फुडल्या वर्साचे अमितान ऑलरेडी तेचे डिक्लेअर केल्ले आसा. हे वेगळ्या रुपाचे आमकां हांगासर फ्लोवलेटीचेर पेडणे प्रिमियर लीग पळोवपाक मेळटले. परत एकदा सगळ्या मान्यवरांक ह्या व्यासपीठाचेर येयल्यात आनी ह्या कार्यक्रमाची शान वाडयल्या. खरें म्हणजे हे फायनलीचें प्रायज डिस्ट्रिब्युशन ना. येता येता प्रशांतान सुद्दां म्हटलें की हेका वेगळेंच प्लॅटफॉर्म मेळ्ळो मरे म्हणून. आनी प्लॅटफॉर्म म्हणटाना म्हाका सांगपाक दिसता की हे आमी प्लॅटफॉर्म फक्त ऑन फील्ड न्हय तर हो प्लॅटफॉर्म हांगासर जे बसलेले काही आमचे मित्र आसात जेंच्यांनी हे पेडणे प्रिमियर लीग सुरू जाला त्या वेळाचेर खंयच्या तरी कुमियाच्या झाडा पोंदाक वगैरे बसून मॅच पळयताले आनी थंयसून चिंत्ताले की आमी हांगर केन्ना बसतले काय म्हणून. तो अनिकेत साळगांवकर ह्या पेडणे प्रिमियर लिगाचो आयज अध्यक्ष आसा. हें म्हाका खरेंच काळजांतसून बरें दिसता कारण अशेच भुरगे आमी फुडें काडपाक जाय आनी व्यासपीठ क्लियर करून नवीन प्लॅटफॉर्म दिवपाक जाय. देव बरें करूं. थँक्यू दीपक. जसे आता दीपकान म्हटले की फायनल प्रेझेंटेशन सेरेमनी नाही बिकॉज ओनली सेमीफायनल्स खेळले गेले दोन्ही सेमीफायनल्स आणि फायनल पेंडिंग हा जी फायनल 1 तारखेर रातच्या 7:30 नाल्यार 8 वरांचेर जातली. सो PPL जे 4 दीस हांगा आमी सगळ्यांनी मेळून जे कश्ट केले तेचे मोबदलो म्हणून आमी हांगा जे आमचे स्कोरर्स कॉमेंटेटर्स किंवा अंपायर्स आसले हेंचो हांगा आमी सन्मान करता. सगळ्यात पयलीं हांव मागता स्कोरर्स मागता आमचे RV11 कोरगांवचे संघ मालक श्री विनोद हरमलकर यांच्यानी ही टोकन्स दिवपाची. स्कोरर त्रिवेणी सावंत, त्याच्या उपरांत धीरज पालयेकर. त्रिवेणी सावंत हे मांद्रेच्यान आसा, धीरज पालयेकर हो कोरगांवच्यान आसा. सो हीच खासियत हा पेडणे प्रिमियर लिगाची. थँक्यू श्री विनोद हरमलकर. त्याच्या उपरांत सहकार्य केलेलं असा. सो मागता आमचे मांद्रेचे सरपंच मिंगेल फर्नांडीस यांच्यानी त्यांचा सन्मान करपाचो. सो सगळ्यात पहिल्या सुवातेर मागता योगेश परब. योगेश परब हो वेंगुर्ल्याच्यान हांगा सकाळी 8:30 पावतालो. योगेश परब. PPL म्हटले काय आमचे मातशें टायमींग स्ट्रीक आसता. मॅचीस आमी 8:45 9 मेरेन स्टार्ट करतात. सो 8:30 रिपोर्टिंग टायम आसता सगळ्यांकच टिमींकच तशेंच सपोर्टिंग स्टाफ आसता तांकां. सो त्याच्या उपरांत मागता कणखर असो आवाज जय भोसले. बांदाच्या नेता जय भोसले. मातशें टायोज आनी हांकां लागून. आनी तिसरो जो समालोचक आसलो हांगा आतां उपस्थित ना अशोक नायक. सो तेंचे सुद्दां आमी टाये मारून अभिनंदन करूया श्री अशोक नायक. सो मागता थँक्यू सर. फुडल्या सुवातेर जे एम्पायर्स हांगा तांकांय रिपोर्टिंग 8:30 जाल्ली. दीसभर जशें कोणी तरी आपल्या भाशणांत म्हटलें की ते 8:30 येताले आनी सांजे आतां 5:30 बीन वयताले. 3 नांवां आसलीं आमचे कडेन. राजेश सिग्नापूरकर इज फ्रॉम म्हापसा, अभिजीत तळेकर फ्रॉम बिचोली आनी सुशांत सागरकर अगेन फ्रॉम म्हापसा. सो मागता धारगळचे माजी सरपंच श्री भूषण नायक यांच्या कडेन तेंच्यांनी तेंचो सन्मान करपाचो. पहिल्या सुवातेर मागता राजेश सिग्नापूरकर.
अशा टायोज आणि एम्परांक लागून बरी अशी तेंच्यांनी टुर्नामेंट खेळली. एकच फायनल उरलेली असा. ऑर्गनायझरांक खूप सोपे वयता जेन्ना ग्राउंडार खंयच्या डिसिजना बद्दल कोण ऑब्जेक्शन घेना तेन्ना, आणि खरेंच खूप अशी सुंदर अशी टुर्नामेंट तेंच्यांनी खेळली. दुसऱ्या सुवातीर अभिजित तयेकर ना हांगा प्रेजेंट, सो मागता सुशांत सागावकर यांच्यानी आपलो टोकन घेवपाचो. सुशांत सागावकर लागून मातशी व्हडल्यान टायो जावनी. सिनियर असो अंपायर आसा सुशांत, आणि फाटली 3-4 वर्सां सलग पेडणे प्रिमियर लीग म्हण किंवा ध्रुव ट्रॉफी म्हण आमकां त्यांनी खूप सहकार्य केलेलें आसा. हेच्या उपरांत जे सेमी फायनल 2 मॅन ऑफ द मॅच आसले. मॅच ही 1 सायडेड जाली आणि ताका एकच कारण आसलें म्हटल्यार गौरेश नागवेकर हेची बॉलिंग. टेनिस क्रिकेटीन 8 ओव्हरीच्या मॅचीन 5 विकेट घेवप म्हटल्यार सादी गजाल नसता. सो गौरेशान ते परत एकदा करून दाखयल्लें आसा. मागता आमचे भाई श्री रंगनाथ कलशावकर यांचे कडेन, त्यांच्यानी मॅन ऑफ द मॅच गौरेश नागवेकराक दिवपाचे. सो मॅन ऑफ द मॅच ऑफ सेकंड सेमी फायनल गौरेश नागवेकर, पेडणेम एक्सप्रेस. आणि तेणी हे मॅचीन हॅट्रिकय केले. सो दॅट टू इन ध्रुव ओव्हर. ध्रुव ओव्हरीन तितून सगळे फिल्डर्स 38 सर्कला भितर आसता. सो कॉंग्रॅच्युलेशन्स गौरेश घुंगरू, थँक्यू भाई. तेच्या उपरांत जी 2 सेमी फायनलिस्ट टीम्स आसात. फर्स्ट सेमी फायनलिस्ट दाबोलकर ब्रदर्स मोर्जीम, मागता कॅप्टन दाबोलकर ब्रदर्स, आणि मागता आमचे प्रायम स्पॉन्सरर प्रशांत उर्फ बाला नायक यांच्यानी ही सेमीफायनल ट्रॉफी दाबोलकर ब्रदर्सच्या कॅप्टनाक दिवपाची. राजू दाबोलकर, कॅप्टन ऑफ दाबोलकर ब्रदर्स मोर्जीम. फर्स्ट सेमी फायनलिस्ट दाबोलकर ब्रदर्स मोर्जीम. तसेच सेकंड सेमीफायनल फर्स्ट टाइम म्हाका दिसता ही टीम सेमीफायनलीक पावल्या. सत्यादेवी फ्रेंड्स सर्कल्स नयबाग बरो असो खेळ केलो तेंच्यांनी. मातशे सेमीफायनलीक कमी पडले ते. ऑन एन एवरेज बरो परफॉर्मन्स असलो. मागता कॅप्टन साईदत्त कोटावले यांचे कडेन, आणि मागता आमचे क्लबाचे चेअरमॅन दीपक कलंगुटकर, आणि सगळे वेस्पीट सुद्धा की ही लास्ट ट्रॉफी आहे आयच्या प्रेझेंटेशन सेरेमनीची, की तेंच्यांनी ही तांकां प्रेझेंट करपाची. सो द सेकंड सेमीफायनलिस्ट सत्यादेवी फ्रेंड्स सर्कल नयबाग, आणि माचेर जे जे मान्यवर उपस्थित आसा, जे जे गॅस्ट आणि जे कोण आयज येवपाचे उरले तांकां सगळ्यांक हांव परत एकदा आमंत्रण दिता ध्रुव ट्रॉफीचे, कारण त्याच दिसा पेडणेम प्रिमियर लीगाची फायनल आसतली. सो हो जो व्यासपीठ भरलेलो आसा तो त्या दिसा पण असोच भरपाचो. प्रत्येकान हे आमंत्रण आसा ते फॉर्मली एक्सेप्ट करपाचे, आणि 1 तारखे रातीर ह्याच मंचार परत एकदा आपली हजेरी लावपाची. So that brings to the end of the presentation ceremony on day 4. Thank you.